मॅडम ये ना साजिदी. तुम्ही बोलवलत? मगाशी मी तुझ्यावर खूप चिडले, रागवली असशील ना माझ्यावर. पण त्याचं काय आहे ना की तू या घरची सून होण्याआधी ह्या घरच्या रीतीभाती, सगळ्यांचे स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं तुला माहीत असायला पाहिजे. हा माझा अट्टाहास आहे आणि कदाचित म्हणूनच तो सगळा राग तुझ्यावर निघाला असेल. आय एम व्हेरी सॉरी. नाही तुम्ही सॉरी नका ना म्हणू. मी तुम्हाला प्रॉमिस करते इथून पुढे प्रत्येक गोष्टीत मी नीट लक्ष देईन. समजूतदार आहेस. खरं तर मी तुला इथे बोलवलंय एक आनंदाची बातमी द्यायला. माझ्या आदित्यने तुला पसंत केलंय. काय? हो, त्याने लग्नासाठी होकार दिलाय. तुझ्या आईवडिलांना ताबडतोब इथे बोलवून घे. चांगल्या कार्याला कशाला उशीर उगाच. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम लगेच करून घेऊ आपण. जा जा, लगेच फोन कर त्यांना. हो, मी करते फोन. हो. आदित्य सर तुम्ही बोलवलत? सकाळी मी जात होतो ना, आईला सगळं सांगायला आपल्याबद्दल. तू अडवलंस ना. बघ आता काय झालंय. मी तुला सांगतो अजूनही वेळ गेली नाहीये. चल आत्ताच्या आत्ता आपण आईला आपल्याबद्दल सगळं सांगून टाकूया. चल तू. आदित्य सर काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे काय? तुम्हीच आता बाहेर समद्यांना सांगितलं ना की त्या साजिरी मॅडम चांगल्या आहेत म्हणून. आता तुमच्या सांगण्यावरच देवी यांनी तुमच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ठरवला आहे. अगं तू वेडी आहेस का? पारू मी असं काही बोललो नाहीये. मी बोललो आईला की साजिरी भलेही चांगली मुलगी असेल पण मला नाही लग्न करायचंय तिच्याशी. माझं प्रेम. पण आईने मला हे बोलूच दिलं नाही. तिने तिचा अर्थ लावला. मला हा कार्यक्रम नाही करायचा यार. हो पण मग आता काय करायचं आपण? एव्हाना देवी यांनी साजिरी मॅडमना सांगितलं असेल की तुम्ही त्यांना पसंत केलं आहे म्हणून. आणि कोण जाणे त्या साजिरी मॅडमच्या घरी युनिरा पोचला भी असेल. अरे यार माझं डोकं चालत नाही. आदित्य काय चाललंय तुझे? मला कळलंय की तू त्या साजिरीला पसंत केलेस म्हणून. आणि आजच तुमचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. हे बघ मला अजिबात पटलेलं नाहीये. हो बाबा काय बोलताय हो बाबा? बाबा तुम्हाला वाटतं मी असं काही करेन? बाबा मी आईला काहीतरी वेगळं सांगत होतो. तिने त्याचा वेगळाच अर्थ लावला. मला हे कार्यक्रम वगैरे नाही करायचा. पण मी आईला कसं सांगू मला खरंच कळत नाही. हे आदित्य शांत हो बाळा. हे बघ मला तुझी अवस्था कळतीये पण काय ना सध्या तरी आपण आईला काही सांगू शकत नाही आहोत. हे बघ आज तुमचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर साखरपुडा आहे. मधल्या काळात बराच वेळ आहे आपल्याकडे. हे बघ आजचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. मग आईला कसं सांगायचं ते ठरवू आपण. ऐक माझं. हा काय वेगळाच प्रॉब्लेम होऊन बसला यार. हॅलो बाळा तू नको काळजी करू. सगळं काही व्यवस्थित होईल. हा आणि बघ मी तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार. मी येते. सावित्री, पारू, आज पाहुणे कधी येतील आता. सगळं व्यवस्थित बघून घ्या, सांभाळून घ्या. पारू
गोडाचा आज तू बघ. वय देवी आई, समधी तयारी केली आहे मी. अन गोडाचं बी मी बघते. अरे आल्याच. नमस्कार. नमस्कार. या ना. बसा बसा. तुमची साजिरी आम्हाला सून म्हणून पसंत आहे, म्हणून म्हटलं लगेचच आपण सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करून घेऊ, आणि म्हणून ताबडतोब तुम्हाला बोलवून घेतलं. सॉरी. हा अहो मॅडम, आमची मुलगी किर्लोस्करांची सून होणार आहे. इतका सोन्यासारखा परिवार मिळालाय, हे आमचं नशीबच. एक मिनिट. सावित्री, साजिरीला बोलवणार. आई, कशी आहेस तू? मला सांग, तू कशी आहेस बाळा? मी मस्त आहे. बसा ना. प्रीतम, जाऊन पटकन आदित्यला घेऊन ये. आदित्य आला. तर हा आमचा आदित्य आणि साजिरीची आई, तुमचा होणारा जावई. ये पार. आणि ही पारू, आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, आणि अगदी माझ्या मुलीसारखी. पारू, आज तुझ्या मित्राचं लग्न ठरलंय. मी आज खूप खुश आहे. सांग, तुला काय गिफ्ट हवंय? अगं थांब. हे घे. या मोलकरणीवर काय वेळ आली ना? मी हे तुझ्यासाठी आधीच घेऊन ठेवलं होतं. हा तुझा मान आहे पारू. तू माझ्या आदित्यसाठी अगदी गुणी मुलगी पसंत केलीस. देवी आई, मला नको आहे काय बी. अगं पारू, असं नको कसं म्हणतेस तू? हा, आदित्य तुझा इतका जवळचा मित्र आहे, आणि त्याच्यासाठी तू इतकी सुंदर मुलगी शोधलीयस, म्हणून मग त्याच तुझ्या या चांगल्या कामासाठी किर्लोस्करांकडून तुझ्यासाठी ही छोटीशी भेट आहे. आणि एक सासूमॉम इतक्या प्रेमाने तुला ते गिफ्ट देतात. असं नाही नाही म्हणायचं सारखं. घे घे घे. पारू, घे. हे घे. तू माझ्या आदित्यसाठी अगदी गुणी मुलगी पसंत केलीस.
मला नको आहे काय बी. अगं पारू, असं नको कसं म्हणतेस तू? हा, आदित्य तुझा इतका जवळचा मित्र आहे आणि त्याच्यासाठी तू इतकी सुंदर मुलगी शोधली आहेस. म्हणून मग त्याच तुझ्या या चांगल्या कामासाठी किर्लोस्करांकडून तुझ्यासाठी ही छोटीशी भेट आहे. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. कोण लुसून बसला इथे? हा, कोण लुसलाय? पारू, काय ग बाळा, काय झालं? तुझी सॅड काय? तुला तर खुश असायला पाहिजे. फायनली तूच तुझ्या नवऱ्याचं लग्न ठरवलंस. हा, ए पारू, बघ हा, आता थोड्याच वेळात त्यांची सुपारी फुटेल आणि मग ती साजिरी या किर्लोस्कर एम्पायरची मोठी सून म्हणून ओळखली जाईल. पारू, पारू, तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा तर काहीच उपयोग नाही झाला ग. हे, एक काम करू का? आतमध्ये ना त्यांच्या सुपारी फुटण्याचा कार्यक्रम असेल तेव्हा इकडे मी तुझं मंगळसूत्र पुन्हा एकदा ठेचून टाकू. हा, दिशा मॅडम, असं करू नका. तुझ्या मंगळसूत्राचा तर आता चुरा झाला. हे बघ, परत डिस्ट्रॉय करून टाकते ना. पारू, मी तुला कायम सांगत आले होते की नाही, तू या घरची नोकर आहेस आणि आयुष्यभर नोकरच राहणार. तरी पण तू त्या आदित्य सोबतची एकत्र असल्याची स्वप्न रंगवत बसलेलीस. त्या आदित्यची पण कमालच वाटते मला. पावळट, एकदा तुझ्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र असताना त्या साजिरी सोबत लग्न करायला तयारच कसा झाला तो? हा, पारू ऐक, हे पुरुष असेच असतात हा. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली अशी मोठ्या घरातली मुलं, त्यांना डेट करण्यासाठी अशा सुंदर सुंदर मुली जगभरातल्या चालतात, कुठल्याही. पण लग्न करताना मम्मीच्याच चॉईसने करतात. तू आता एक काम कर, मला वाटतं तू एक सासूमांकडे जा पटकन आणि त्यांना सांग सगळं. माझ्यावर किती मोठा अन्याय होतोय ते. नाहीतर एक काम करूया का, आज फॉर अ चेंज मी पण येते तुला सपोर्ट करायला. मी पण सांगते एक सासूमामला. चल, दोघे मिळून जाऊन सांगूया सासूमामला की तुझ्या काय झालं. तू येईल. विसरलेच की मॅडमला आज गिफ्ट मिळालंय. पारू, घरातल्या नोकरांच्या मुलांना हे असले गिफ्ट्सच मिळू शकतात, घर मालकांची मुलं नाही. तू त्या आदित्यसाठी एक टाइमपास होतीस आणि टाइमपास राहणार. मला तर तुझं पण कसं तरीच वाटतंय. त्या एका फडतूस गिफ्टसाठी स्वतःच्या नवऱ्याला विकलंस तू. तुझी कधीच लायकी नव्हती त्या आदित्याची बायको व्हायची. असो, चल आता हे थोबाड पाडून बसण्यापेक्षा ना मस्त पैकी काहीतरी स्वीट बनवायला घे. आज आनंदाचा दिवस आहे की नाही, तुझ्या नवऱ्याचं लग्न ठरलंय. मग नंतर ना तू असं मिठाई वाटताना प्रत्येकाला आठवणीने सांग, माझ्या नवऱ्याची बायको येतेय. चल चल चल, तयारीला लागूया. नाही हो पाडू, तुला वेळ हवाय? ओके, तसं तर मला किचन मधलं काहीच काम करायला आवडत नाही, बिकॉज दॅट इज युअर जॉब. पण आज तुझी मिठाई बनवणार आहेस, त्याची बेसिक तयारी करायला मी तुला हेल्प करू शकते. फक्त तुझ्यासाठी. पाडू, कॉंग्रॅच्युलेशन्स.
साजिरी, काय अजून आवरलं नाही तुझं? मी तुला बोलवायला आले होते. काही मदत वगैरे हवी आहे का? नाही, होतच आहे. साजिरी, तुला माहितीये ना तू या घरासाठी किती परफेक्ट असते. नाहीतर आजकालच्या जगात तुझ्यासारखी सुंदर, इतकी निरागस, सोज्वळ मुलगी अशी शोधून तरी सापडली असती का आम्हाला? आय एम तो व्हेरी हॅपी की फायनली तू आमची फॅमिली मेंबर होतेस. पण दिशाताई, मला काही कळत नाही हो. म्हणजे मी आणि आदित्य नुकतेच एकमेकांना ओळखायला लागलोय. आमचं जुळेल ना? अरे असं का बोलतेस तू? का नाही जुळणार? अगदी जुळेल. हे बघ, आदित्य सारख्या मुलाला तुझ्यासारखीच मुलगी शोभून दिसेल. खरं सांगायचं तर हे फक्त तुझंच भाग्य नाही, तर या किर्लोस्कर फॅमिलीचं सुद्धा भाग्य आहे की तुझ्यासारखी डिझर्विंग मुलगी त्याला मिळते. दिशाताई, तुम्हाला खरं सांगू का? मला ना आदित्य बघता क्षणी खूप आवडला होता. पण त्याला मी आवडते का? आय मीन, मी इथे आल्यापासून आम्ही नीट बोललोही नाहीये. आणि मला जर त्याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असलं ना, की मला पारूशी बोलावं लागतं. तीच त्याला खूप चांगल्याने ओळखते. हो हो, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आजच संध्याकाळी आहे. नाही, जरा घाईगडबडीतच झालं. नाही, पण मुलगी फार चांगली आहे, कारण सयादादाच्या ओळखीतली आहे. ठीक आहे, आम्ही वाट बघतो. हा, काय ग, केवढी लगबगती. तुझा उत्साह आत्ताच एवढा वाढलाय, बोल लग्नात काय करशील? लग्नात तर तू बघशीलच, काही कमी पडू देणार नाहीये मी. सगळेजण नुसते माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहतील. खरंय, काहीच कमी पडणार नाही. मॅडम, सावित्री, बरं झालं आलीस ती. खाली गुरुजींनी जे काही सांगितलंय ते सगळं सामान आलंय ना? अजून काही हवं असेल तर मागवून घे, काही कमी पडायला नको, ठीक आहे? आणि पारूला गोडाचं करायला सांगितलं होतं, ते झालंय का तिचं करून? तिला गरज वाटली तर प्लीज मदत कर हा तिला. मॅडम, तुम्ही निश्चिंत राहा, सगळी तयारी झालेली आहे. इकडे ह्या साड्या आहेत, ह्या नेऊन साजिरीच्या खोलीत ठेवशील. या सगळ्या साड्या तिला खूप सुंदर दिसणार आहेत. आणि हा, हे दागिन्यांचे बॉक्स आहेत, ते पण तिच्यासाठी आहेत. तिला दाखव, आणि जर नाही आवडले तर आपण दुसरे घेऊन येऊ. पण मला माहितीये हे तिला आवडतील आणि छानही दिसतील. हे सगळं नेऊन ठेव तिच्या खोलीत. एकच मिनिट. हा बोला. हो, तुमच्याच फोनची वाट बघत होते. ह्या घरची खरी सून खाली राबते, तेव्हा काय लिहिलंयस माझ्या पोरीच्या नशिबात? या सगळ्यावर माझ्या पारूचा हक्क असायला हवा होता. परमेश्वरा, तूच मार्ग दाखव बाबा. करेक्ट बोललीस तू. या घरात आदित्यला पारूपेक्षा जास्त चांगलं कोणीच नाही ओळखत. पण डोंट वरी साजिरी, एकदा का तू ऑफिशियली या घरची सून झालीस, आदित्यची बायको झालीस ना, की मग सगळं एकदम व्यवस्थित होईल. तू फक्त तुझ्या मनाशी पक्क कर की तुला आदित्यच तुझा नवरा म्हणून कायम हवाय. मग बाकी सगळं नंतर मी बघेन. ओके दिशाताई, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. डोंट वरी, तुला कधीही माझ्याशी काहीही बोलावंसं वाटलं ना तर हक्काने ये, मी असेल. ओके चला आता फटाफट आवरून घ्या. हो. साजिरी, खूपच बोळी आहेस तू. डोंट वरी, तुझं लग्न आदित्य सोबत लावून दिल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही. कारण तूच तर आहेस त्या पारूला घराबाहेर हकलण्याचं तिकीट.